महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूंनो तसेच समस्त आदरणीय नागरिकांनो, तुमच्याकरिता गुगल पे, फोनपे, पेटीएम या UPI-बद्दल एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। ही माहिती जास्तीत जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांनी बघणे आवश्यक आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचे धोके टाळता येतील। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँक रेपो दरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, तर RBI कडून UPI पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे। यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। UPIची मर्यादा 5 लाखपर्यंत। आपण फोनपे, गुगल पे, भारत पे अशा UPI पेमेंट ॲपद्वारे फक्त 1 लाखपर्यंत पैसे सेंड करू शकत होतो, परंतु आता RBI कडून जाहीर केल्यानुसार आता UPIद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सेंड करू शकता। या संदर्भात अधिकृत माहिती RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेली आहे। फक्त याच व्यवहारासाठी करू शकता 5 लाखपर्यंतचे व्यवहार। UPI पेमेंटची आवश्यकता लक्षात घेता हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना 5 लाखापर्यंतचे व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे। म्हणजे दवाखाने आणि शाळा या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी UPIची मर्यादा ही 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे हॉस्पिटल तसेच शाळा या ठिकाणी पेमेंट सोप्या रीतीने करता येईल व UPIचा वापर अधिकाधिक होईल। UPI फ्रॉडला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाय। UPI फ्रॉडला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे। तर UPI फ्रॉड अलर्ट सुविधा प्राप्त होणार आहे। UPIद्वारे फसवणूक टाळण्याकरिता अलर्ट सिस्टीम अंमलात येणार आहे। तसेच 5,000 रुपयापेक्षा अधिक डिजिटल पेमेंटकरिता रॅपिड अलर्ट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आता ग्राहकांना पेमेंटनंतर व्हेरिफिकेशन मेसेज अथवा कॉल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून ग्राहकास व्यवहार सुरक्षित वाटल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करेल। त्याचबरोबर सरकारकडून UPI फ्रॉड संबंधित प्रकरणातील तब्बल 70 लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले आहेत। या व्यवहारावर लगेच अधिक चार्ज लागेल। आपण जर कार्डद्वारे पेमेंट करून त्यावेळी आपणाकडून विक्रेते अधिक चार्ज घेतात, त्याप्रमाणे आता पेमेंट्स ॲपमध्ये असणारी वॉलेटमधून शॉपिंग खरेदीसाठी वापर केल्यास आपणाकडून विक्रेते अधिक चार्जची मागणी करू शकतील, तर आपण ऑनलाईन खरेदी केल्यास एक्स्ट्रा पैसे आकारले सुद्धा जातात। ही आहे बातमी मित्र हो, फोनपे, गुगल पे, पेटीएम या संदर्भातील। जर ही बातमी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।